मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी पाणी सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचले। या पाण्याची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी केली। यावेळी आमदार देवेंद्र कोठेही उपस्थित होते। पालकमंत्री जयकुमार गोरे याप्रसंगी म्हणाले, सोलापूरसाठी उजनी येथून दुहेरी जलवाहिनी बनवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते। ते स्वप्न पूर्ण झाले आहे। या कामाच्या पूर्ततेसाठी सोलापुरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील यशस्वी पाठपुरावा केला आहे। त्यामुळे सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा करण्याचा शब्दही नक्कीच पाळला जाईल। त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले। पालकमंत्री म्हणून तर आनंदच आहे, परंतु ही योजना पूर्णत्वाला जात असताना अनेक लोकप्रतिनिधींनी लोकल आमच्या नेतृत्वाने खूप मोठे प्रयत्न केले। खास करून देवेंद्र साहेबांनी यासाठी काय पाठबळ केले, कधी कमी करू हे परिणाम आपण बघतो आणि किती देव पाण्यात बसलं तरी सुद्धा यायचं काय थांबलं। आणि आज 15 तास जो शिला होता त्याच्या अनुषंगाने आज शहरात पोचलेला आहे आणि काही मिनिटांची आहे, पण याही ठिकाणी ते पाणी आता पोचलेलं आपण जे पाहाल। पालकमंत्री म्हणून मला आनंद आहे की माझ्या सरकारी बांधवांना आमचे लोक आहेत त्यांना मनापासूनचा आनंद या निमित्तानं आहे। आणि वासियांना तर अत्यावश्यक होईल की आता पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला। मी आता माहिती घेता बघितलं 1979 सालचा 1979चा पंप होता, तेव्हापासून त्याला नव्यानं जसं शहर वाढतं त्या सुविधा वाढल्या पाहिजेत आणि नव्यानं काही गोष्टी केल्या पाहिजेत, ते आता होताना राहतं। त्यामुळे आता पाणी शहरवासाठी समान पाणी या शहरामध्ये आणि इथंही पोचते आणि त्या संघानं शहराचा जो पाण्याचा होता तो आता मला 5, 6 दिवस 7 दिवस असं त्याला लागायचं। आता खाण्यात किमान आता पाणी मिळेल। रोज पाणी जरी प्रक्रिया संकल्प आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे की सोला रोज पाणी मिळेल। आता फक्त वॉटर ट्रीटमेंट प्लॅन आणि अतिरिक्त एक झाला ते स्वप्न पूर्ण होईल। यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष पूर्व शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते।